तरी एवढं झोप यायला लागले ना, रात्रभर पण झोपली नाही. गेली की आता गुडियाला पण डॉक्टरकडे घेऊन चाललेली आहे, बघूया. जाणार. हाय, हॅलो, नमस्ते. तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. मी आहे आर्या आणि तुम्ही सगळे कसे बरे आहे ना. आणि मी पण बरी आहे. आणि आज आहे 21 डेज हार्ट चॅलेंज डे 12 आहे. आणि आज मी सकाळी उठल्याबरोबर मेथी सीड्स वॉटर पिऊन घेतली आणि त्याच्यानंतर 2 ग्लास मी पाणी पिऊन घेतली. त्याच्यानंतर काय झालं, ड्रायफ्रूट्स खायचं होतं, लेकिन काय झालं माहिती आहे, मी बदाम भिजवले. ते मी ना, मला आणि माझी आरोहीला आणि गुडियाला असं मिळून ना 12 बदाम भिजवते, फक्त 12 4चे, क्योंकि ते पण ओव्हर खायचं नाही म्हणून. आणि काय झालं, आमची गुडिया ना, हे बघा, अजून पण तिला ना ताप यायला लागले म्हणून आज स्कूलला पाठवले नाही, क्योंकि परत ना तिला सकाळी 6 वाजता ना 102 ताप आलं होतं. त्याच्यानंतर तिला औषध वगैरे घातली मी. मग म्हटलं की जाऊ द्या, नको पाठवायचं, परत गेले तर, क्योंकि कालपासून तिला ताप यायला लागले. मग आज मी तिला संध्याकाळी ना घेऊन जाते डॉक्टरकडे. त्याबद्दल औषध वगैरे घातली. आणि त्याच्यानंतर ती तरी पण बघा, ही 6 वाजता रात्रभर पण काय बरोबर झोपली नाही आहे. रात्रभर पण ना सारखं असं उठत होती, झोपेत रडत होती. ते बघा, माझं तर डोळे की सुजलेलं, मला पण अजिबात झोपायला गेली नाही. आणि 6 वाजता यायला औषध. त्याच्यानंतर बघा, ही जागीच आहे बघा, औषध पिऊन पण ही मुलगी अजिबात झोपली नाही बघा. आता 10:30 वाजलेला आहे. आणि तिला 4 बदाम खाल्ली ती. आणि माझं 4 बदाम होते ना, ते पण रडत मला पाहिजे, हां मला पाहिजे. मग आता मी म्हटलं की जास्त पण खायचं नाही ग, मग काहीतरी पोट वगैरे बिघडेल, तरी पण नाही, मला पाहिजे तर पाहिजे. खाल्ली ती. मग मी ना ते मनुक्याचे पाणी आणि मनुके भिजवले होते ना, ते शूट घ्यायचं विसरले हिच्या चक्करमध्ये, क्योंकि खूप असं किरकिर करायला लागले, सतवा लागले, सारखं म्हणते की बघा, खरं सांगते, म्हणजे की सारखं कसं तिचं काय म्हणणं वाटतं, सगळं मी काम सोडून तिच्याकडे बसायला पाहिजे. नाहीतर मी कुठं असताना तिथंच येऊन थांबायला लागले, असं किचनमध्ये वगैरे उचलून घेऊ. त्याबद्दल पहिला प्रायोरिटी तरी मुलं आहे बाबा, आपलं तरी गेलं. त्याबद्दल आज बघा, माझा नाश्ता पण किती 10:30 वाजले. आता मी सँडविच करून घेतलेले आहे आणि तिला मी पेज करून ठेवलेले आहे. तरी पण मगाशी ना थोडंसं चहा आणि बिस्किट खाल्ले. मुलांना बरं नसलं ना, कशामध्ये पण असं मन लागत नाही आहे, काय करायचं इच्छा. आणि आमची गुडियाला आता दिवाळीला तरी ती हे झाली होती बघा, तवच तिला आजारी, लेकिन आता परत चालू झाले बघा. आता मी खाऊन घेते, मग नंतर भेटते. आता ना 1:45 झालेले आहे. चला आता मी जेवण करून घेते. तर माझं जेवणमध्ये आहे 1 ऑमलेट, हे फक्त 1च अंड्याचं आहे. आणि हे बघा, हे शेवयाचं उपीट केलेले आहे. हे ना बीट आणि रव्याचं आहे, मैद्याचं नाही आहे. चला आता खाऊन घेते. आणि हे बघा, व्हेजिटेबल्स घातलेले आहे, मटर आणि शेंगदाणे पण आहे ह्याच्यात. आता ना 3:30 वाजलेलं आहे. मला तरी एवढं झोप यायला लागले ना, रात्रभर पण झोपली नाही, काय नाही. आणि ही पण काय बरोबर झोपली ना, तर बरोबर ह्याचं ताप आले बघायला. ही आत्ता जस्ट 5 मिनटं झाले झोपली होती, लेकिन तिचं अंग एवढं गरम झालं होतं ना, म्हणून मी फिवर चेक केली तर ना 102 फिवर आहे. मग तिला परत उठवली, औषध घातलेली आहे तिला. त्याबद्दल जरा घेऊन बसलेली आहे. मला पण असं हे व्हायला लागलं, एवढं झोप यायला लागले. 6 वाजायला अजून 10 मिनटं बाकी आहे. आता मी ग्रीन टी प्यायला लागले. हे बघा, थोडेसे शेंगा, थोडेसे चणे घेतलेले आहे आणि ग्रीन टी. 7:15 वाजलेले आहे. अजून मी वॉकिंगला पण गेलेली, की आता गुडियाला पण डॉक्टरकडे घेऊन चाललेले आहे. बघूया, लवकर डॉक्टर भेटले तर 1 राऊंड मी फिरून येते, वॉकिंग करून येते. नाही भेटलं तर आज मला वाटतं की आज माझं चुकणार वॉकिंग. आणि आरोहीचं पण जरा टेलरकडे काम आहे, कपडे वगैरे घालायचे. आता बघूया, आता पहिलं तरी गुडियाचं डॉक्टरचं बघायचं आहे, म्हणजे परत तिला ताप यायला लागले. चला मग आता जाऊन येते.
तर बघा 9:45 वाजलेले आहे आणि आज माझं वॉकिंग झालंच नाही आहे. गुडियाला हॉस्पिटलला घेऊन गेले होते, तिथं डॉक्टर जरा बाहेर गेले होते, तर वाट बघावं लागलं आम्हाला. खूप उशीर झाले आणि जस्ट बघा आत्ता आपण 9:30ला आलेलो आहे बघा घरी. आणि आज काही एक्सरसाइजमध्ये नाही, ग्रीन टी प्यायला लागले. लास्ट डे एंड. आणि आज तुम्हाला एक सांगू मी आज ना तिथं हॉस्पिटलमध्ये माझं वजन चेक केली, ते पण मी छोटंसं व्हिडिओ क्लिप घेतलेली आहे, ते पण मी घालते. माझं ॲक्च्युली वेट होतं 58 kg. मला वाटते की कधी लास्ट टाइम कधीतरी बघितली होती, एवढ्याच्यामध्ये बघितली होती, तर 58 होता. आता 15, आता बघा बरोबर 11. आज तरी माझा ना 21 डेज हार्ड चॅलेंज डे 12 आहे. आज 12 आहे, लेकिन 59 kg वेट झालेलं आहे. तर परत 1 kg तर एवढं हे करून पण कुठं चुकलं, काय चुकलं काय मला समजेल नाही. म्हणजे की टायमिंगचं हे ॲडजस्ट होईना आहे की कसं. वॉटर इंटेक कमी पडला खरंच ना, वेट कमी मतलब की 50पर्यंत मला आणायचंच आहे माझं वेट. चला आता हा व्हिडिओ तरी इथंच एंड करते मी. प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा. नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून दाबा. चला आता उद्या भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.